सुंदर ते ध्यान उभे विटे वरील सुंदर ते ध्यान उभे विटे वरील कर कटेवरी देवया सुंदर ते ध्यान उभे कटेवरी देवया तुलसीरगा काशी पीतांबर तुलसीरगा काशी पीतांबर आवड निरंतर हेच जाण मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंटिक सुमने विराजित तुळसीहार गळा काशी पीतांबर तुळसीहार गळा काशी पीतांबर आवड निरंतर हेच जाण तुका म्हणे माझे हेची सर्व दुःख तुका म्हणे माझे हेची सर्व दुःख
तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी सदा माझे डोळे जोड तुझी मूर्ती सदा माझे डोळे जोड तुझी मूर्ती रखमाईच्या पती सोय रिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊली हाती वरती विठू माऊली हाती वरती येऊन आराई हृदय माझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका मने काही न मागो अनेक 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 तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप
विरंचीचा बाप क्षीरसागरवासी
निरंजिता बाप क्षीरसागर वासी ध्याती योगी जासी निरंतर परे हुनी पर वैखरी हुनी दुरी कौशल्येच्या उदरी तोच्यासी बोलियले जे जे नव्हे असत्यवाणी न येऊ दे मनी शंका काही धन्य माझे हे संचित धन्य धन्य आता पाहीन मी कांता लक्ष्मीच्या धन्य 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 अयोध्येचे लोक वैकुंठ नायक पाहतील धन्य पशु पक्षी श्वापदे तरवर राजा रघुवीर पाहतील त्रैलोक्यात धन्य तुझे चंद्रपा नामयाच्या बापा पाहसील म्हणा विठ्ठल विठ्ठल विद्रुमहे मनीर धवलच्छाये मुखे दृक्षणी
स्फटिकसङ्काशम् विशुद्धज्ञानदेहाय श्रेयप्राप्तिनिमित्ताय मत्सोमार्थधरणे तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारी परिपूर्णलोचनमारुतिं नमद्राक्षसान्तकम् अनंत संसार वैराग्य साम्राज्यद पूजनाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम हर विठ्ठल नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपित वामभागं पाणौ नमामि रामं यत्र यत्र रघुनाथकीर्तनं बाष्पवारी परिपूर्णलोचनं मारुतिं नमद्राक्षसान्तकं या संगतिनेत विरागधारा साक्षात् परात्मा मदभेदविला रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर विठ्ठल समारंभा मध्यमा हर विठ्ठल माझी वाणी तुझे वर्णे
विरंचिता बाप क्षीरसागरवासी ध्याती योगी जासी निरंतर परे हुनी पर वैखरी हुनी दुरी कौशल्याच्या उदरी तोची असे भगवत भक्त नामदेव महाराजांचा अभंग आहे. प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा वर्णन करणारा अभंग आहे, त्या प्रकरणातला आहे. आणि या अभंगामध्ये महाराज भगवंताच्या अवताराची थोडी कथा सांगतात, कारण सगळं चरित्र मोठं आहे आणि त्याच्यातला थोडासा भाग या अभंगात सांगितला. विठ्ठल विठ्ठल म्हणजे या जगामध्ये परब्रह्म परमात्मा त्याला वाटला आपण अवतार घ्यावा, कारण वेदानं इतका विशेष 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 रामचंद्रांचा महिमा सांगितला आहे. आता त्या महिम्याचं वर्णन करायला लागल्यावर त्या परब्रह्मालाच वाटायला लागला आपण अवतार घ्यायचा. परमात्मा अवतार म्हणजे असं काही शत्रू पितृला मारायला घेत नाही. विठ्ठल विठ्ठल रावणाला मारताना उसणारा घेतला होता रामरायाने. त्याच्यामुळं काय, हे बघा आता तुमच्या आमच्या सारख्याला मारायला काय लागतंय, काय नाही लागत महाराज. आणि ह्या सगळ्या विश्वाचा ब्रह्मांडाचा लय करायला काय लागतंय, त्या ब्रह्मांडात रावण असेल की का दुसरीकडे असेल कुठं, ह्याचा नाश करायला किती वेळ लागेल असेल, हो का. मुंगी मारायला उशीर आहे नाही, माशी मारायला मला जरा ती इकडं तिकडं पळती एवढंच, आणि औषध ठेवलं खातीन मरती जागेवर. मला कुत्रं मारायला जरा जास्ती आटास लागेल, हाती मारायला त्याच्यावर आटास लागेल, पण ती मरायचंच नाही असं नाही का, असं आहे का, म्हणजे काय नाही ती मारणार हे खरे. मग गोष्ट अशी महाराज विठ्ठल विठ्ठल रावणाचा 14 चौकड्या जरी आयुष्य असलं आणि अमित बल जरी असलं तरी ह्याचा नाश करायचा असा काय अवघड नाही भगवंताला. त्याच्यामुळं त्याच्यासाठी अवतार बिवतार घ्यायची काय आवश्यकता नसती. परमात्म्याला आपल्या भक्तांना सुख देण्यासाठी आणि भक्तांचं सुख आपण घ्यायसाठी अवतार घ्यावं वाटतं. शत्रू मित्रूचा नाश ही काय अवताराचं कारण नाही. महाराज रावणाला मारायला रामचंद्रांनी अवतार घेतला. इतका मोठा रावण बी नव्हता आणि राम बी इतकं बारीक नव्हतं. विठ्ठल विठ्ठल आमच्या नामदेव महाराजांनी सांगितलं, ह्याच्यातच आलाय विषय. म्हणजे महर्षी वाल्मिकांनी जसं जसं बोलायला सुरुवात भगवान परब्रह्माच्या लक्षात असं आलं की आपण अवतीर्ण व्हायचं, आणि असं लक्षात आल्या आल्या वेदांनी काय केलं माहिती का, त्यांच्या आधी आपण अवतार घेतला. रामायण रूपानं भगवान वेद अवतीर्ण झाले आणि रामचंद्र रूपानं भगवान परब्रह्म अवतीर्ण झाले. महाराज ब्रह्माला वाटायला लागला अवतार घ्यायचा. आता परब्रह्माचं वर्णन वेद करते ते ध्यानात आलं का. माऊली ज्ञानोबा सांगतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. जिथे 6च्या 6 गुणवर्य गुणश्रेष्ठ वास्तव्य करतात, म्हणून तो भगवंतू, म्हणून तो भगवान आहे. आता या वेदानं वर्णन केल्यावर त्याचं वर्णन म्हणजे करूच आपण ब्रह्माचं. त्यानं त्याचं यश सांगायला सुरुवात केली आणि यश सांगत 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 वेद थांबला महाराज सांग. पण त्याच्या यशाचं पूर्ण वर्णन कोणाला करता आलं नाही, वेदा. मग अनेक श्री ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सगळं राहिलंच ना, ज्ञान सांगायचं त्याचं. मग या परब्रह्मानंच असा विचार केला महाराज, वेद भक्त आहेत भगवंताचे, त्यांनी असा विचार केला म्हणजे ह्यांचं समाधान व्हायला पाहिजे का नाही.
व्हायला पाहिजे. त्यांना वर्णन करायचं म्हणल्यावर किती वर्णन करता यायला पाहिजे म्हणजे आपल्या आधीपासून आपल्या पुन्हा वर्णन करायला ही भाग्य वेदाला नाही बरं का. ह्याला ब्रह्माच्या आधी ब्रह्माच्या पुन्हा वर्णन करता येत नाही. काय वर्णन केलं त्याचे जिरून जाते वेद. आलं का लक्षात की श्रुती हे महापदी पैठी झाली. आलं का लक्षात. पण त्या वेदाची हौसच पूर्ती करायची म्हणून रामायणाच्या रूपानं अवतार घेतला महाराज. कुणी घेतला? वेदांनी घेतला. आणि भगवान रामचंद्र ते सांगतील तसं अवतीर्ण होऊन कार्य करायला सुरुवात केली महाराज. वेद संपूर्ण द्रष्टा आहे महाराज. हे बघा श्रुती आहेत ना आणि स्मृती आहेत या दोन्हीत प्रामाण्य आहे महाराज. ऐकायचं कोणा शांत दोघाचं ऐकायचं म्हणजे कशामुळे दोघाचं ऐकायचं कारण भ्रमप्रमाद आदी दोष श्रुतीत नाहीत. आलं का लक्षात. आणि स्मृतीत ते नसण्याची शक्यता जास्त आहे महाराज. जाता रे कारण समजा मी जर प्रमादी असलो का नाही तर मला जे अनुभव येतो त्या अनुभवाचं फक्त त्याला स्मरण होतं ध्यानात घ्या. आणि जेवढा अनुभव तेवढा नाही होत त्याच्यावर बारीकच होतं. कळतंय का नाही कळलं. तर स्मृतीनं वर्णन केलंय ना की स्वतः प्रामाण्य नाही. स्मृतींचं वर्णन स्वतः प्रामाण्य नाही. स्मृती परत प्रामाण्य आणि श्रुती स्वतः प्रामाण्य. विठ्ठल म्हणून श्रुतीने असा विचार केला म्हणजे आपली हौस फेडायला भगवंतानं अवतार घेतला आणि परमात्मा काय काय लीला करणार त्या सगळ्या श्रुतींना विचारून करणार. आणि श्रुतींना विचारून करण्यापेक्षा श्रुतीनं अवतार घेतलाय ना म्हणून रामायणाला विचारून करणार महाराज. म्हणून रामचंद्र प्रगट व्हायचे तेव्हाच प्रतिज्ञा करतात महाराज. बोलियले ऋषी तैसेची तैसेच करेन वर्तो निदा विननामा म्हणे. ह्या श्रुतीनं अवतार घेतलं. रामचंद्रांनी भगवान शंकरांच्यावर जे प्रेम केलं ना त्याच्यापेक्षा अनंत प्रेम मारुतीवर केलं. भगवान शंकरच मारुतीवर. आलं का लक्षात. की माझ्यासाठी अवतार घ्यायचे म्हणल्यावर तुला जी वाटेल ती करायची. विठ्ठल विठ्ठल तुम्ही असा विचार करा. भगवान शंकर रामचंद्रांचं ध्यान करायला लागल्यावर रामरायाला कसं वाटत असेल. पण म्हणले ह्यांना सेवा करू देतील का रामराय. म्हणजे आता ध्यान करताय ते विषय कसा आहे तुमच्या मनातला आहे. तुम्ही स्वतंत्र करा है का. पण ती जरी रामचंद्रांचे पाय दाबायला लागले दाबू देतील का. तसं नाही दाबा फिरवायचं. मग त्यांनी अवतार घेतला महाराज सेवेसाठी. आणि अवतार घेतल्यावर त्यांची अशी हौस फेडली का. म्हणजे त्यांना जे ऐकू वाटतंय ते ऐकायसाठी अमर करून ठेवलं
आणि जे करायचंय ते आयुष्यभर करू दिलं महाराज. विठ्ठल विठ्ठल. श्रुतीला सगळ्या धर्माचं वर्णन करायचं होतं महाराज. श्रुती समजण्याची अक्कल कोणाकोणाजवळ कळते. त्यांच्याजवळ अक्कल कमी असावी आणि धर्म स्पष्ट व्हावे, त्यांना काय केलं पाहिजे. मग म्हणजे त्या पद्धतीनं रामचंद्रांच्या अवतारानंतर रामायणानं अवतार घेतला महाराज. आधीच श्रुतीला तुम्हाला काय अभिप्रेत आहे, धर्म तुम्हाला कसला अभिप्रेत आहे, तसला अभिप्रेत तुम्ही सांगायचा आणि मी तसं वागून दाखवायचं. म्हणजे येतं का वागता असलं. हो म्हणजे रामचंद्रांच्याकडे बघा येतं. विठ्ठल विठ्ठल. महाराज हा भगवान श्रीहरी जर अवतीर्ण घ्यायचा, अवतार घ्यायचा म्हणलं तर स्वतंत्र आहे. अवतीर्ण व्हायचं म्हटलं त्याला काय कोणाला विचारावं लागत नाही, त्याला वेळ बघावी लागत नाही, काळ बघावं लागत नाही, त्याला तिथी मुहूर्त नक्षत्र वार काय बघावं लागत नाही. त्यांना जेव्हा अवतार घ्यायचा आहे ना, त्यांना अपेक्षित जो काळ आहे त्या काळात अवतीर्ण होतो. तसं काय नाही. त्यांना वाटेल त्यावेळेस तो काळ तिथे येतो. हे बघा श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारात कसे सगळ्यावर दादागिरी. काळावर दादागिरी, तिथीवर दादागिरी, स्थळावर दादागिरी, शत्रूवर दादागिरी, भक्तावर दादागिरी, सगळ्या. रामचंद्रांच्या अवतारात अशी गोष्ट आहे महाराज, आर्जव नावाची गोष्ट आहे का नाही ती रामचंद्रांच्यात बघायची. मला असं आठवतं महाभारत चाललं होतं त्यावेळेस विषय असा निघतो, भगवान व्यास रामचंद्रांचं वर्णन करायला लागले आणि राम म्हणल्या सगळंच्या सगळं रामायण प्रगट आणतात करणार आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा जे काव्य निर्माण झाले ना श्रुतींच्या नंतर त्याचं नाव रामायण आहे. विठ्ठल विठ्ठल. नासा बिसा म्हणतात 5000 वर्ष झाली का 7000 वर्ष झाले रामचंद्रांच्या अवताराला. ती लई शहाणेत, त्यांच्या पद्धतीनं त्यांना कळत असेल, त्याचा काय विषय नाही आपल्याला. होय तुमच्या पार्टीला किती झालीत वर्ष असं वाटलं म्हणजे त्याच्यावर ठरत काय. इतिहास जो आहे तो इतिहासच असतो आणि ती बेदलायचं काय काम नसतं महाराज. है का ती जसा आहे तसाच गोड दिसतो आणि जसा आहे तसा महाभारत नावाचा इतिहास आहे ना, त्यांनी अगदी तसा लिहिलाय. म्हणजे त्यात व्यासांनी सांगितलं हे माझं मत आहे, व्यासांचं मत आहे. अरे म्हणजे व्यासांचं मत आहे म्हणजे त्याच्यात अचूकता आहे असं लक्षात घ्यायचं. होय ह्याच्यात मत असतं काय काय, इतिहासात मत असतं काय. ही माणूस चांगला आहे का वाईट हे तुमचं तुम्ही ठरवू शकता महाराज. पण ही नव्हता होता कधी झालाय कधी गेला ही सगळं इतिहास ठरवू शकतो. ह्याच्यात तुमचे डोके नाही चालत. बरं ही नासा कधी झालाय आणि ह्या रामचंद्रांचं वर्णन करणारे आमचे वेद कधी झाले, शास्त्र कधी झाले, पुराण कधी झाले. वेद तर अनादी, त्याच्यात अयोध्येचं वर्णन येतं, राम जन्मभूमीचं वर्णन येतं, रामचंद्रांचं वर्णन येतं. आणखीन काय लागतं नाही. काका भृशुंडी जे आहेत ते ब्रह्मदेव गेले तरी राहणार आहेत. त्यांनी अनेक रामावतार बघितलेले. लोमश आहेत त्यांची तर गोष्ट अशी, त्यांच्या अंगावर इतके केस आहेत का, पण समजा घरातलं मोठं माणूस गेलं ना म्हणजे भद्र व्हावं लागतं. भद्र केस ठेवायचे नसतील त्यांना. आता ह्यांचे तर वडीलच म्हणल्यावर मग ही गेल्यावर काय करायचं. मग म्हणजे सारखं तसलंच उद्योग करायचा म्हणल्यावर त्यांना ती पटेल ना महाराज.
मग त्यांनी गेल्यावर एक केस सोडून द्यायचा. ब्रह्मदेवाच्या आदरासाठी एक केस सोडून द्यायचा. आता तुमच्या आमच्या सारख्याच्या शरीरावर 3.5 कोटी रोम आहेत. याद आलं का? मग ह्याच्या तर पुढंच जगते ते. तुम्हाला हिशोब त्याचा कळत असला तर बघा. 2 मिनिटात सांगतो. कशाला 2 मिनिट? 1000 वेळा सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग निघून गेलं. हे काय इंग्रजी तारखा नव्हती, 2025 नव्हती. 1000 वेळा जाऊ द्यायची. काय काय 4 युग, 4,32,000 वर्ष ही कलियुग. आत्ताशी झाले 5,500 वर्ष सुद्धा नाही झाले आणि 5,000 काय झाले ते. आणि मग ही म्हणले होय संप पिंपल का जग. म्हणले काय काळजी करू नका, संप पिंपत काय नाही. आणि 4,32,000 वर्ष चालायचे. त्यातले 5,000 करा म्हणजे बोला. आता ह्याच्याहून मोठं आहे त्याच्या आधीचं, त्याच्याहून त्याच्या आधीचं, त्याच्याहून मोठं आहे सत्ययुग. आणि ह्याला एक चौकडी म्हणतात. असल्या 1000 वेळा गेला का निघून म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस होतो, दिवस. आणि पुन्हा ब्रह्मदेव झोपतात, पुन्हा तितकाच वेळ झोपतात ती. म्हणजे इतकं झोप लागते का त्यांना? काय नाही, ती बसून ध्यान करतात पण जग नाही तरी. त्याच्यावर काय करतं माहिती तुम्हाला? पाठच उठून काम करीत जाणं. सूर्य कुणी पण सांगतं शास्त्र असं, सूर्यास्ताच्या नंतरचा काळ इतका कठीण आहे का? त्या टायमात अजिबात संसार करायचा नाही. तुम्हाला करायचंच असतं भगवंताचं चिंतन करायचं, काय नाही करायचं. अखंड करायची गोष्ट ब्रह्मविचार आहे महाराज. कधी करणार तुम्ही सारखा कामात असल्यावर? इतकं काम नाही करायचं. सूर्योदयानंतर करायचं असलं तुम्हाला सुरू करायचं, सूर्यास्तापर्यंत करायचं, त्याच्या पुढं नाही करायचं. रातपाळी कुणी सांगितली? ती नीट राहील का रातपाळी करून? असं असल्याला मूळव्याध होतोय. पुन्हा रातपाळी करणाऱ्याला पुन्हा काय करता? ब्रह्मदेव काम करीत नाहीत महाराज. ती किती वेळ जातो माहिती का? 1,000 चतुर्युगी, 1000 वेळा 4 युग जातो. म्हणजे 4000 युग झाले. तेवढी रात्र, पुन्हा दुसरा दिवस, पुन्हा दुसरी रात्र, असे 360-65 दिवसाचं एक वर्ष. आणि तसले 100 वर्ष जगत आहेत ब्रह्मदेव. आणि ही लोमशे ती एक केस सोडून देत. ब्रह्मदेव गेले की ब्रह्मदेव गेले मुक्त होते. मुक्त झाले त्यांनी एक केस सोडून द्यायचा. ही तशीच विठ्ठला 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 म्हणून थोडक्यात गोष्ट अशी महाराज सांगतात, ही जी काल परंपरा आहे त्याचं गणित आमच्या शास्त्रानं जसलं केलं. आणि मला सांगा, दुसऱ्याच्यात आपण तोंड घालून येत आणि आपल्यात दुसऱ्याने घालून येत. त्यात आलं ही इंग्रजी वर्ष फिरच्या आहेत का नाही, त्याने आमच्यात हात नाही घालायचा. ते आमचं आमच्याजवळ जर नसतं तर ठीक आहे बाबा, ही म्हणजे उघडीच बसल्या तर मग ह्यांना कापड द्या, ती एक ठीक आहे. अरल्या का तुम्हाला ह्या तारे माहीत नव्हते? तारे तेव्हा आमच्या धर्माने ह्याला नावं दिलीत माहिती तुम्हाला. आमची गावरान म्हण आहे महाराज, आज याला ना तो शिकवायला लागला म्हणते. ही सण नाव दिलंय का ना, तो आमचं नाव आहे. आणि मून आहे ते बी आमचं. ही तुम्हाला नाही घावलेलं नाव. आणि ग्रह तरी निदान स्पष्ट दिसत असतील महाराज. तारे आहेत, त्यांचे पुंज आहेत, ते 27 आहेत. आणि 27च्या 27 मध्ये तारे किती? त्यांचं एकमेकापासून अजिबात अंतर कमी जास्त होत नाही. हे जर ज्याला कळलं असेल ना तर ती हिंदू धर्म आहे महाराज. आपण कसं झालंय, मोठ्याच्या पोटाला भिकारी आलाय, भिकारी. ह्याला कळत नाही ह्या धर्माचं काय महत्व आहे, ती ह्याला कळत नाही महाराज. ह्याला वाटतंय आपण राम जन्म दिवशी फुलं टाकाय आलो म्हणजे आपल्या आयुष्याचं इथे कर्तव्य झालं. किती लागा शहाणा आहेस तू. ही जी फुसका संसार आहे ना, ह्याचा जे अभ्यास करतोय तू, ह्याच्यात थोडं डोकं घाल म्हणजे तुझ्या लक्षात येईल आपली श्रीमंती काय आहे ती.
आणि मग आपण कसं राहिलं पाहिजे हे तुझ्या लक्षात येईल. विचाराची पद्धत काय असली पाहिजे. विचाराची बहुतायतता हिंदू धर्मापेक्षा दुसरीकडे तुम्हाला सगळे एकत्र केले तर सापडायचे नाही. कोणत्या धर्माच्या आखली आपल्याला नाही ती एक बरं आहे. आणि कुणाला तुम्हाला असतील त्यांना मी विचारतो, इतकं काव्य दुसऱ्या कोणत्या धर्मात आहे असं मी विचारतो. असेल का असं विचारतो. इतके विचार दुसऱ्या कोणत्या धर्मात असते. म्हणजे आमच्या धर्मातले फक्त नाव जरी वळीनं लिहून काढले का नाही, राजाचे, प्रधानाचे, सेवकाचे, माणसाचे, गाढवाचे, पक्षाचे, त्यांना नावं होते महाराज. ह्याचे जे ग्रंथ होते ते महाप्रचंड होते बरं. आणि ह्याच्यातला जो शेवटचा सरशेवटचा वेदांत विचार आहे ना, ही काय चेष्टा नाही महाराज. ही असा इन्सर्ट करून काढायच्या गोष्टी नव्हत्या. विठ्ठल त्या जगाबद्दल ज्यांना कौतुक आहे का त्यांचाही विषय नाही. एवढे एक सांगतो तुम्हाला, जे आता मला बोलता येत नाही आणि नाही बोलायचं बी कारण तुम्हाला सांगतो. आमचे मालक हित ती पुन्हा झाडतात मला. काय कारण आहे रे. तोंडाला पावडरी लावतात त्यांना कळत असतं. ही शरीरावर उदास होणाऱ्याला समजणारे ग्रंथ आहेत महाराज. आणि ज्यांना त्याचं कौतुक करायचे त्यांना फुल मोकळीक दिली, तुला काय करता येईल ती कर. कशाला आयुष्य वाया घालवतो, कर तुझ्या मनाने काय वाटेल ती. आणि ज्यांना इकडं तोंड करायचं ना त्यांना इतकं भांडवल दिलंय महाराज, त्यांना कळतंय आम्हाला श्रीमंती काय आहे. विठ्ठल विठ्ठल धर्म काळावं तर पुरता काळावं महाराज. शास्त्र काळावं तर पुरतं काळावं. पंथ काढावेत तरी पुरते काढावेत. धर्म कळायला काय बारकुसा नव्हं. आणि ती 2-4 दिवसात कळेल अशातला काही भाग नसतो. आयुष्यच आयुष्य त्याच्यात खपलं म्हणजे थोडं थोडं कळायला लागतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवान रामचंद्र कधी झाले, म्हणजे कधी झाले ही जर तुम्हाला पाहिजे असलं तर आत्तापासून 11 लाख वर्ष झाले महाराज. आमच्या शास्त्रानं केलेलं गणित आहे की तुमचे जे दिनांक निघलेत का नाही आणि ती इतके ढोबळ आहेत का असे. हे म्हणजे उंडगीचा स्वयंपाक आहे. उंडगीचा हे सुगरणीचा स्वयंपाक नाही महाराज. सुगरणीचा स्वयंपाक कशामुळे म्हणायचं. अरे म्हणतात तिथी नक्की कोणत्या काळाला बदलती ती आमचा धर्म सांगू शकतो. विठ्ठल विठ्ठल त्यानं जर गणित लावायला सुरुवात केली तर 11 लाख वर्षापूर्वी भगवान रामचंद्र झाले ते. आणि ह्यांनी वेगवेगळे मतं मांडायला सुरुवात केली. तुमच्यात भांडणं लावायला सुरुवात केली आणि आपल्या आखली पहिल्याच गावऱ्यात गेलेले आहेत. आपल्याला काय काय कळते सांगा बरं मला. काय नाही कळत. आपला सगळा मोहगम व्यवहार चाललेला आहे. लेकरं मोहगम, शिक्षण मोहगम, अक्कल मोहगम, संसार मोहगम, मरायचं मोहगम. त्यात काय सुद्धा ठरलेलं काय नाही महाराज. आणि ह्यांचं म्हणजे इतकं बारीक आहे कधी तंत विषय सगळीचे सगळे समजतात महाराज या ऋषीमुनींना. तुम्ही त्याच्या डोकं घातल्यावर कळत आल्या का. एका ग्रंथाचा अध्ययन पहिल्यापासून शेवटपत्तर केलेला आठवतं का तुझ्या 5 पिढ्यात. एखाद्या वेळेस वाचलं फिजलं असेल तू, पण ही ब्रह्मनिष्ठ पुरुषाच्या पायाजवळ बसून करायची गोष्ट आहे असं तुला कळतं का निदान. बरं बघा, माझ्या बापाने 5 ग्रंथांचा अभ्यास केला, त्याच्या बापानं 7 ग्रंथाचा अभ्यास केला, असं तुम्हाला कोणाला आठवत असतं तर बरं झालं. असल्या लोकांनी एखादा शब्द ह्या धर्माबद्दल बोलला तर चालतो. ज्याला त्याचं घेणं बी नाही असंच तोंड बोलत आहे ती बोलायचं मोहगम मांडल्यावर मग तसलं काय बोलायचं त्याचं. ऋषीमुनींचे ग्रंथ आहेत याच्यात तुम्हाला शिरल्यावर कळलं काय मोठे बनायचं. असं कडनं काय कळायचं. अशी पोथी बांधून ठेवली काय कळणार आहे आम्हाला.
मी विषय सांगत होतो. भगवान व्यास रामचंद्रांचं नाव घेतल्या घेतल्या म्हणते ते माझ्या पाठीवर काटा येतोय महाराज. राम म्हणल्या या जगात जेवढे दृश्य गुण आहेत ऐका, आणि जेवढे अदृश्य गुण आहेत, जेवढे गुण प्रगट व्हायचेत पण अव्यक्तात लीन आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या गुणांचं पुरेपूर वास्तव्य भगवान रामचंद्रांच्या शरीरावर मला दिसतं, असं व्यास महर्षी म्हणतात. आल्या का तुमच्या आमच्या नशिबाला आईबाप सुद्धा असलं नाहीत खरं बोलत जा म्हणणारे. बा तू खरं बोलत जा असं म्हणणारे आईबाप सुद्धा नाहीत आपल्याला. मास्तर लोक हे सांगत असते खरं बोलत जा, त्याला काय घेणं राव, ती पगारामुळे शिकवतोय, पगार नसल्यावर काय कारण आहे तुला शिकवायचं. म्हणून लक्षात असं घ्यायचं महाराज, आम्हाला जर सगळं ह्याचं श्रीमंती बघायची असली तर ग्रंथांच्या मध्ये मिळत. व्यास महर्षींनी सांगितलं, कारण उघड उघड गोष्टीत माझी एक गोष्ट सारखी लक्षात घोळती तेवढी सांगतो. विठ्ठल विठ्ठल तुमच्या असं लक्षात आलं का की जरत्कार म्हणून ना त्यांची एक आट अशी होती की माझ्या नावाची जर असली तर मी तिच्याबरोबर विवाह करेल, नाही तर नाही. कारण लक्षात आलं होतं. काल परवा माझ्या डोक्यात चमकलं म्हणून सांगतो तुम्हाला. म्हणजे शास्त्र असं सांगतं, एक नक्षत्र आणि एक चरण असलं का नाही वधूवरांचा अजिबात विवाह नाही केला पाहिजे. समजतंय? ह्यांच्याच नावाचं म्हणलं काय येतं माहिती का तुला? एक नक्षत्र आणि एक चरण येतं, त्याच वेळेस एक नाव येतं. चंद्र आहे ना, ही मध्यभागी फलद्रूप होतो राशीच्या ऐका, आणि राशी उच्च राशी जी आहे ना चंद्राची ती आहे वृषभ. त्याच्यात नक्षत्र असते 2.25 ध्यानात आलं का. मग 4 चरण इकडं आणि 4 चरण इकडं, मध्ये एक चरण राहणार का नाही. मग ह्या चरणात ती फळ देणार. आणि हे मधलं चरण कोण आहे माहिती का? विठ्ठल. आता असलं का आपल्याला सुधारायचं. आता मी इथं येतो त्याला झाली 50 वर्ष, बरं का. कीर्तन करतो त्याला झाली 40 वर्ष. आमचे गुरु महाराज येत होते त्याला झाली 70 वर्ष. ती मला हे आत्ता कळले. तर म्हणजे नाव त्याचं जरत्कारूच असलं पाहिजे तरच मी विवाह करणार, काय करायचं मला. त्या पितरांची दुर्दशा बघितली महाराज, मग तयार झाले विवाह करायला. तर म्हणजे एक नक्षत्र एक चरण ही टाळलाच पाहिजे विवाह, अशी गोष्ट आहे. त्याचे गुण किती उतरतात माहिती तुम्हाला? 36 गुण उतरले. पण ही विवाह टाळला पाहिजे. म्हणजे कशामुळे टाळला पाहिजे? म्हणजे शरीर आहे ना, त्याच्या स्पर्श सुखाचं सुख होत नाही तिथे. समजते? आणखीन काय नाडी पाद वेद कोष्ट काय आता पंचायत. त्यांना माहिती मला संसार करीत नाही बसायचा, फक्त ही पितर येत नाही ह्यांच्या उद्धारासाठी एक पोरगा करायचा. ज्यांना आयुष्यभर संसारच करायचा, तोंडच काढायचं नाही बाहेर. अरे का म्हातारी माणसं बायको मिली म्हणून रडत्यात. आता बाईने रडलं तर मला स्वाभाविक दिसत, गाड्याने कसं काय रडावं. असं ह्यांनी सगळ्यांच्या महाराज म्हातारपणा आल्यावर त्याचं ती मरायला लागला तरी सुद्धा रडायचं नाही. काय तर कारण काय? आयुष्यभर काय केलं, रडतंय काय? तुला माहित नव्हतं घ्यायच्यातली कुणी आधी जाणार आहेत, कुणी सगळे अमरच आहेत काय तुझ्याकडं? ह्याचा विचार करायला आयुष्यभर सवड नाही झाली. ह्याला पिपशी केवढ्याला आहे माहिती, कुल्फी केवढ्याला आहे माहिती, गारीगार केवढ्याला, खिसून केवढ्याला आहे माहिती.
आणि ह्याला माहित नाही फक्त ही जाणार आहेत. मी कीर्तनाला येतोय तेव्हापासून किती गेलेत महाराज इथले. 7-8 10 तांबड पटका असायची. एवढ्याला पटक इकडे बसलेला असायची. एक सुद्धा नाही त्याच्यात. आता टोप्या सुद्धा कुठं कुठं दिसते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या नसतात, रडण्यासारख्या बी नसतात महाराज. भगवान रामचंद्र दशरथ गेल्यावर शोक नाही केला त्यांनी, पिंडदान केले. आयुष्यभर तुझ्या लक्षात विचार जो घ्यायला पाहिजे होते ती कमी पडला बघ. ही बाकीचं लय केलं हे कौतुक. थोडक्यात गोष्ट अशी महाराज, वेदांनी अवतार घेतला रामायण नावाचा आणि परब्रह्माने अवतार घेतला राम नावाचा. सांग रे. वेद वेद्ये परे पुंसे जाते दशरथात्मजे. हा 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 हा. वा वा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून थोडक्यात गोष्ट आहे, भगवान रामचंद्र आहेत, त्यांच्या सगळ्या गुणांचं जे स्पष्ट गुण आहेत, जे सुप्त गुण आहेत आणि आतमध्ये असणारे की ज्यांचं प्रगट दर्शन नाही झालं पण तिथं रामचंद्रांच्यात आहे. ह्या जगात जेवढे प्राणी झाले ना, नीट ऐका मी काय म्हणते, जेवढे अवतार झाले ना तेवढ्यांच्या मध्ये जेवढे गुण सुप्त प्रगट आणि अत्यंत सुप्त असतील ना तेवढे सगळे भगवान रामचंद्रांच्या ठिकाणी बघायला मिळते ते. आणि ही जी सांगणारी गोष्ट आहे त्याचं नाव रामायण. विठ्ठल अनेक ग्रंथ आहेत ना ही नष्ट झाले महाराज. अनेक ग्रंथ आहेत ना ही नाव सुद्धा राहिले नाहीत त्यांचे. काय काय ग्रंथांचे नाव शिल्लक आहेत. बाकी बृहस्पती स्मृती आहे ना, शुक्राचार्य स्मृती आहे ना, त्यांचं नाव आहेत आता फक्त, ग्रंथ नाही. रामायण ही लिहिला होता शतकोटी. तुम्ही संख्या विचारात घ्या बरं का. 1 कोटी म्हणजे 100 लाख आणि असले 100 लाख 100 वेळा. एवढा ग्रंथ आहे रामायण. ह्याच्यातला फक्त आता बारकी लेकरं असल्यावर तुम्ही किती शिकवणार त्याला. म्हणून वाल्मिकी महर्षींनी लवकुशांना थोडासा सार सांगितलं. त्याची संख्या अति अल्प आहे, अति अल्प आहे. ती आहे 24,000. एवढा ग्रंथ आता उपलब्ध आहे, सगळ्यांच्या हातात आहे महाराज. नशीब चांगलं. आणि कलियुग जात नाही ना तरी बी सत्ययुग आलं तरी ह्याचा नाश होतच नाही. बाकीचं रामायण कुठे म्हणजे बाकीचे दिव्य लोक आहेत ते हाय ती कुठे जात नाही. आणि रामचंद्रांना भगवान वसिष्ठांनी केलेला उपदेश 40,000 संहिता शिल्लक आहे. बघा ना अभ्यास करून तुम्हाला काय करायचं आहे बरं का. ह्या योग वासिष्ठाला तर वेदांत नमस्कार करतोय अशी गोष्ट. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला जी माहिती आणि ती अगदी मोहक शब्द सांगितल्यावर तुमच्या अंतःकरणात आनंद उत्पन्न होईल का नाही, मनानच वा 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 येईल का नाही. असं योग वासिष्ठ ऐकायला लागल्यावर उपनिषदांना होतं. विठ्ठल विठ्ठल. उपनिषदांना वाटायला लागलं आम्ही किती ढोबळ सांगितलं. उपनिषद कळतेत वय. नीट ऐका. वेदाचे जे ज्ञातेत ना चांगल्या प्रकारचे घनपाठी आदी करून त्यांना सुद्धा उपनिषद समजत नाही. ह्यांचे पाठ आहेत समजत नाही.
म्हणून पुरुष सुक्त आधी करून तर डायरेक्ट कशात घातलंय अभिषेकात. समजत नाही महाराज, यातलं काय सुद्धा समजत नाही. आता सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्र, सकाळी काही विश्वरूपाबद्दल झालं तर आपलं बोलणं. हा, माझ्या स्वप्नातला विषय ती पुन्हा सांगेल तुम्हाला. तुम्ही काय बोलला नाही मला ह्याच्याबद्दल, कुठलं गाठीच पडत नाही. विठ्ठल समजतंय. महाराज सांगतात, महाराज ज्यावेळेस गोष्ट अशी झाली की हे उपनिषद आहेत ना, त्यांनी योग वासिष्ठ ऐकायला सुरुवात केली. म्हणजे कसले सिद्धांत मांडले तर हे उपनिषदाला थोडं सुद्धा बाजूला जात नाही आणि गोष्टीत सांगितलंय बरं का. वसिष्ठ म्हणजे कव्हाचे येत राव, आणि वसिष्ठ महर्षी भगवान रामचंद्रांना समजावून सांगते. ज्या रामचंद्रासाठी अत्यंत निंद्य असं कर्म आहे ना, ते पौरोहित्य स्वीकारले भगवान वसिष्ठांनी. त्यांना गरज आहे ह्याची. आता वसिष्ठांनी ही जागा धरली म्हणल्यावर गौतम आहेत त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांनी जनकाकडं त्यांचं शतानंद नाव होतं विठ्ठल विठ्ठल. त्या वसिष्ठांनी भगवान रामचंद्रांच्या जवळ असला अधिकार बघितला का नाही, त्यांना कमालच वाटायला लागली. म्हणजे असलं वैराग्य, म्हणजे आमचे युगाच्या युग गेले तपश्चर्या करीता, आमच्या ठिकाणी नाही, आणि एवढं लिकरून ती तीर्थयात्रा करून आले. असलं वैराग्य आहे ना, त्याची पराकाष्ठा भगवान रामचंद्रांच्या आयुष्यात बघायला कुणाला मिळते? वसिष्ठांना. विचार करा, ह्यांना आनंद कसला होत असेल सांगा. अनधिकारी पुरुष पुढे जर बघितला का नाही, सांगू वाटत नाही. हे मध्ये बंद करा बंद करा. पण वसिष्ठ महर्षी त्यांच्याजवळ सांगायला कमतरता आहे का काय? त्यांचा असं होईल का हापडा झाला महाराजाचा नाही केला. आणि सांगायचं म्हणल्यावर अधिकार कसला बघायला मिळाला रामचंद्रांच्या सारखा. आणि कोणताही माणूस आता जितका चालू आहे तितका लहानपणी असेल का? रामचंद्र लहान आहेत महाराज, आणि त्यांच्याजवळ मोठ्यातल्या मोठ्या ऋषींचे गुण सगळे बघितले. कारण एक योग वासिष्ठातलं प्रकरणच वैराग्य प्रकरण म्हणलं. विठ्ठल विठ्ठल. रामायण काय असेल तुम्हाला बघायचं असलं का, तर योग वासिष्ठात भगवान रामचंद्रांचं वैराग्य जसं उलगडून दाखवलंय ना, असे सगळे गुण उलगडून दाखवले. ही सगळं रामायण. आणि मग वसिष्ठ महर्षींनी उपदेश करायला सुरुवात केली. अनधिकारी पुरुषाला काही सुद्धा कळत नाही, ज्याला दुसरीकडे लक्ष द्यायचंय ना, आणि दुकानावर जायचे, धंदा करायचा आहे, शेती करायची, आणि पाहुण्या रावळ्याच्या दिवसा फिवसाला जायचे, लग्न फिग्न, तसल्या नाही कळत. ज्याने सगळ्याचा काटा काढला आणि एवढंच करायचं ज्याला, त्याला थोडं थोडं कळायला लागतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे ही कळून जमतं का? म्हणजे कोण म्हणला नाही जमत? एवढंच करायसाठी हा देह दिलाय, दुसरं करायसाठी दिलाय काय? तर मग ही जर तुम्हाला करायचं नसलं तर ह्या तोंडी तरी काय लावायचं ह्याला? आणि करायचं असल्यावर हाय गाय करायची काय कारण आहे? कारण तुम्ही काय व्यास आहे का, वाल्मिक आहे का, भगवान मारुतीराय आहेत का, मार्कंडे आहे का, कोण आहे? असं बघत बघत राव म्हातारं बारकं होतं, तरुण झाले, बघत बघत म्हातारं झाले. पुढच्या वर्षी येतंय का नाही कोणाला माहिती. त्याच्यामुळे हाय काय ना करू करायची असली तर, आणि करायचं असलं तर पूर्ण ताकदीनं करायचं. आता भगवान वाल्मिकांनी ज्यावेळेस रामायणात चरित्र सांगायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांनी एक प्रसंग सांगितला. आमच्या अण्णांनी सांगायचं, म्हणजे जन्माचं कीर्तन अवघड असतं. म्हणजे कशामुळे अवघड असतं? म्हणजे रामचंद्रांचं अख्खं चरित्र आपल्याला माहीत असलं तर काय सुद्धा सांगता येत नाही. म्हणजे तुला त्याच्या आधीचं काय सांगायचं तेवढं सांग, तिकडे जायचंच नाही.
आणि ती सांगायला सुरुवात केल्यावर मग फुलं टाकलेली असतात, माणसं राहत नाही तिथं. कारण हे ऐकाय कुठं आल्यात, फुलं टाकाय आल्यात. ती जरा चुकून लवकर आल्यात. नशीब त्यांच्या रामनवमी ध्यानात राहते, ही बी नशीब. महाराज सांगतात, ऐका, महाराज सांगतात, मला काल परवा एक कुणीतरी जाऊ दे, काय पंचायती करायची तर आपलं कीर्तन करावं लागेल. आता त्या रामायणातला एक प्रसंग फक्त इथं सांगितला. प्रसंग काय आहे? राजा दशरथांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर 3ही राण्या आहेत. म्हणजे 700 राण्या हो म्हणजे होत्या. कशामुळे होत्या? त्याचं कारण असं होतं, म्हणजे त्याच टायमाला घाई उठली होती कोणाची? परशुरामांची. त्यांनी प्रतिज्ञा केली होती पृथ्वीने क्षत्रिय करायची. मग एकदा केली, पुन्हा क्षत्रिय, पुन्हा केली, पुन्हा क्षत्रिय, 31 वेळा केली महाराज. त्याच्या मागे भगवत प्रेरणा आहे, दुसरं काय नाही म्हणा. पण त्या क्षत्रियांचा नाश करताना स्त्रिया सोडून द्यायच्या, बारके लेकरं म्हणजे बंधनाच्या आधीचे सोडून द्यायचे, आणि त्याच्यानंतरचा क्षत्रिय दिसला ठेवायचं ना, असं त्यांचं पण होत. फक्त मोठ्या क्षत्रियाला कधी सोडायचे ते? जरी एखादा मंडोळ्या बांधून मालकीनं 3-2 जण मिळून पाया पडाय आले, त्यांना मारित नव्हते. म्हणजे आजच्या दिवस देव ही ह्याला नाही मारायचं. आपण सुद्धा काय म्हणतो, नवर देव. आपल्याला माहिती आहे आपला पोरग राक्षस सुद्धा नाही तर देव कसा? हे पिशाच्च आहे, पण त्या दिवशी देव. आता ही चक्रवर्ती राजा असल्यामुळं अखंड मांडलिक राजे असायचे. आणि त्यांनी सांगायचं, महाराज आमची पोरगी करा की एवढी. ते म्हणले करू थांबा, आज मुहूर्त नाही आली. बर, कोणीतरी सांगितलं का नाही? परशुराम यायला लागले ते, शिवेपर्यंत आले ते, चला पटा सगळ्या बामणांनी माघारी जायचे. त्यांना कशाला? आणायला. ती तशी येत नव्हती, सगळ्यांनी आणायला जायचं. घागरीन तीन घेऊन तर यायचे, नाही तर मग काय खरं नव्हतं. म्हणजे त्यांना मारित नव्हते पण हिडकीत होते. सगळा समुदाय मोठाच्या मोठा, आणि त्यांच्या मागं 2 जण नवरा नवरी आले. नमस्कार करायचे. महाराज म्हणजे ही दशरथ आहे आणि तुम्हाला नमस्कार करायला आला. असं का बरं, आशीर्वाद आहे. म्हणजे पुन्हा येतो मी. ही जायची पुन्हा. कारण कशामुळे इतकं अटकल ह्यांना कळली होती? वसिष्ठ होती. असं करीत 700 राण्या झाल्या महाराज. पुन्हा परशुराम आहेत ना, ते अयोध्येत गेलेच नाहीत. म्हणजे काय नाही, गेलं की नवरदेव नवरी येते, पाया पडते. आपल्याला तिथनं माघारी यावं लागतं. 2-4 राज्य होते हुडकून तवर, कुठं बसता इथं गुत. मुख्य 3 राण्या होत्या महाराज. महर्षी वसिष्ठ आहेत, त्यांच्या अंतःकरणाला वाटायला लागलं किती काळ झाला बरं, त्यांना आणखी संतती नाही, काय करावं मग आता? मग म्हणजे पुत्रकामेष्ठी यज्ञ केला पाहिजे. यज्ञ आमच्या अण्णांनी खूप मस्त सांगायचं महाराज, पुत्रकामेष्ठी यज्ञ केला पाहिजे म्हणल्यावर मग काय करायचं? मग देवांगणा हाती आणविला शृंगी ऋषींना आणलं महाराज. देवांगणा पाठवून ते आले पण आहेत. आल्यानंतर त्यांनी सांगितलं 1 अश्वमेध यज्ञ करायचा आणि 1 पुत्रकामेष्ठी यज्ञ करायचा. एकात एक बरं पडतं का? म्हणजे 16 वाण पाणी उजवायचं जमतं का एकात? म्हणजे कराय काय बिघडत? दोन्ही यज्ञ केले महाराज. आज्ञेनारायण प्रसन्न झाले ते आणि पायच दिलेला. बस दिल्या वसिष्ठांच्या आज्ञेनं 3घींना दिलं.
वसिष्ठ धर्माची आज्ञा देणार आहेत. शेवटी तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करायचं. वसिष्ठांनी सांगितलं ओळीनं ती गिरणा द्या. आता ती घ्या द्या म्हणल्यासाठी आधी पहिल्यांदा दिलं कौशल्याला दिलं ना, मग पुन्हा सुमित्रेला दिलं, पुन्हा दिल्यावर कैकेयीला दिलं. तेव्हापासून ती जी राग बघत होती, रुसली महाराज घीच ना लवकर. आता म्हणजे हे बघा दिलाय प्रसाद आहे का नाही, ह्याला नुसतं फिजायचं नसतं अजिबात. की तुझी भावकी पाहुणं पुन्हा बघ ना काय येते, असा प्रसाद दिल्यावर घ्यायला काढते ना. देणारा नाही बघायचं नाही, घेणारा नाही बघायचं नाही मला. आता ती राग बघती सगळ्यात लवकर कोणाला कळतं, बायांना लय लवकर कळतं. त्या गपचूप बसल्या, घेतलाय ना प्रसाद, गपचूप बसल्यात महाराज. आणि तवर तर पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. नेहरा पिंड महाराज कैकेयीच्या हातातला ना, हाता लागली मोकळं. कारण कसं आहे, ज्या त्या क्षणाला कळायला पाहिजे, आत्ता मला काय करायला पाहिजे, आत्ता मी काय करावं हे आत्ता कळायला पाहिजे. आत्ता काय केलं असतं तर बरं झालं असतं, ही पुन्हा कळून काय उपयोग आहे. आता बऱ्याच माणसाला असं कळतं की आपण शाळेत जात होतो अभ्यास नीट करायला पाहिजे होता, नाहीतर आपण पिऊन झालो असतो का. असं मला शब्द इतका आवडतो, पिऊन. मी एकदा विचारलं होतं, म्हणजे ती पोस्टमार्टम करते, ती कसं करू वाटत असेल त्यांना. ती म्हणजे पिऊन. असा उघड नसतं करायचं. आता वसिष्ठांनी बघितलं महाराज ह्याच्यावर काय केलं. कारण कसं आहे बरं का, ह्याला किती शिकवलंय की त्याच्या कृतीहून कळतं. त्या दोघींनी लगेच थांबवलंय खायचा आपला प्रसाद, आपल्याला दिलाय म्हणलं काय प्रश्न आहे. आणि त्याच्यातला एक एक भाग काढलाय आणि कैकेयीला दिलाय महाराज. आणि कैकेयीला सांगितलं म्हणजे राणीसाहेब तुम्ही आधी घ्या. मग राणीसाहेबांनी घेतला महाराज. आमच्या नाथ महाराजांनी तिची लय आज्ञा केली. नाथ महाराज म्हणले दुसऱ्याचा भाग आपण खाल्ला ना मग गिळत नसतं, खाऊ नाही, चांगलाच नसतं ती खाणं. आपला आपण खाल्ला तर ठीक आहे, दुसऱ्याचा बी आपण सारखं लक्ष तिकडे ठेवायचं, ती खायचा. म्हणजे हिने नारड्यात घातला तर ठसका लागायला लागला. ठसका लागायला लागल्यावर आता ठसकून मरल म्हणून वसिष्ठ महर्षींनी पाणी पाजलं तिला. आणि पाणी पाजल्यावर मंत्र म्हणून आत घातलाय. पण त्या आतल्या भागाला सारखं वाटायचं हे आमची आई नाही, हे आमच्या. तुम्ही बघा काय काय माणसाला का नाही आपला आई बाप आवडत नाहीत, फक्त बाकीच्याच आवडतात, पण आपलं नाही. माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. खाल्ला भाग महाराज. आणि आता त्या गरोदर झाल्यानंतर महर्षी वसिष्ठांनी राजा दशरथाला सांगितलं, राजा त्या सगळ्या गरोदर आहेत तिघीजणी, त्यांना तू डोहळे विचारले पाहिजे तर पूर्ण केले पाहिजे. काम संपलं की वसिष्ठांचं संपलं महाराज. मग गोष्ट अशी झाली महाराज, ह्यांनी सांगितलं आज्ञा केल्यावर वसिष्ठ महर्षी राजा दशरथ निघाले. आणि निघाल्यावर त्यांनी विचार केला, आधी आपण भाग कुणाला दिला होता, कैकेयीला. म्हणले कैकेयीला नाही दिला म्हणून राग आला. मग म्हणजे आधी डोहळे तिला विचारायचं. आता विचारायला गेल्यानंतरची हकीकत आमच्या नामदेव महाराजांनी सांगितली, विठ्ठल विठ्ठल. देखताची नयनी पहुडली. ती मंचकावर बसली होती पापी. आणि बघितल्या बघितल्या लोळायला लागली महाराज. राजाला बघितलं, हे बघा आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुषाला बघितल्यावर आपण उठून उभं राहिलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे महाराज. नसलं तर आमचं धर्मशास्त्र त्याचं उत्तर. धर्मशास्त्र प्रत्येक क्रियेचं कारण नाहीत सांगत,
बरं का. कारण ऐकायला श्रद्धेनं बसणारा धर्मशास्त्र उपदेश करतो. हो म्हणजे असं कशामुळं म्हणजे ही तुझं तू हुडक, नाही तर तुझ्या पद्धतीने तुला कसं करायचं तसं कर. कुठं कुठं अत्यंत दयेनं सांगितलं त्याच्यापैकी हा एक भाग आहे. त्यांनी सांगितलं श्रेष्ठ पुरुष जवळ आले की प्राण वर उठत असते, आणि जर हा उठून उभा राहिला तर स्थिर होते, नाही उभा राहिला तर ती जायच्या तयारीत असते. म्हणजे ती जवळजवळ गेलेलेच असते ते, पण फक्त पुन्हा काहीतरी प्रारब्धाने अडकलेले असते ते. आणि राहिला तरी त्याला जिवंत मड म्हणायचं. धर्मशास्त्र आग्रह कधीच करीत नाही कोणाचं. हे असं असे तुला पाळायचं असलं तर पाळ, नसलं तर तुझ्या पद्धतीने तुला पटेल तसं कर. ती कधी मागं लागले काठी घेऊन आपल्या, समजतंय. हा तुम्हाला कसं करायचं तसं. मला काय बी खाल्लं चालतं का, मला काय बी खात जा. खाल्ल्याला चांगलं नाही एवढं सांगायचं आपलं काम आहे. मग त्याला काय बी खायचं असलं तर काय खाय ना, आहे का, त्याची फळं भोगेल पुन्हा. मग म्हणून महाराज सांगतात, तिला विचारलं, ती बसलेली होती. महाराज म्हणजे आधी सुंदर होती आणि पुन्हा गर्भिणी होती, म्हणून जास्त सुंदर दिसायची आणि त्याच्यामुळं भाव जास्त खात होती. महाराज अभिमान म्हणे त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. कारण बायांच्या जवळ कोणताही गुण असला की नाही लवकर झळकतो. महाराज राग असो, लोभ असो, क्रोध असो, द्वेष असो, मत्सर असो, पाटकीने बाहेर पडतो बाईच्या जवळ असला की असं. आणि जिच्या लवकर पडत नाही ना ती कावेबाज आहे असं वाटायचं. महाराज सांगतायत ही मोठ्याच्या घरी राहिलेली महाराज, बरं का, वसिष्ठांच्या सानिध्यात आहे. त्याच्यामुळं ती दिसत होते गुण, दिसले म्हणजे उपाय करता येतो का नाही, आहे का नाही. जिथं दुखणं दिसत नाही त्याला काय उपाय करायचा. महाराज सांगतात, महाराज तिला सांगितलं म्हणजे होय ग, मला वसिष्ठ महर्षींनी सांगितलं की तुला डोहळे विचारले पाहिजे असं धर्मशास्त्र. हा म्हणजे म्हणून तर आलाय, नाही तर आला असता का. समाधान नाही आलंय त्याच्याबद्दल. म्हणजे सांग तुझे काय डोळे. सांगो वेल्हाळे म्हणजे पाशी राजा दशरथ आहे ना, ती लवू नाही महाराज. वेल्हाळे म्हणजे कसला शब्द. नामदेव महाराज तिच्याकडे बघितल्यावर नामदेव महाराजाला तोंडच आवरलं नाही. मंचकी वैशाली होती जे पापिणी. दशरथ तसलं नाहीत म्हणले महाराज. दशरथ म्हणले सांगे ओ वेल्हाळे मज पाशी. हो, कारण आपल्या हातानं बिघडून आहे वातावरण. त्याला मग महाराज सांगतायत, तिने सांगितलं महाराज ज्येष्ठाशी धाडावे दुरे दिगंतरा. ज्येष्ठ आहे त्याला लांब पाठवायचं म्हणजे दुरी लांब. दिगंतरा, दिगंतर म्हणजे दिशेत अंतर पडलं पाहिजे, म्हणजे तिथून पलीकडे दुसरीच. त्याला देश देश म्हणते. दिगंतर म्हणजे देशांतर. मोठी नदी आली का तिथून पलीकडे दुसरा देश असतो, नाही तर मोठा पर्वत आला तिथून पुढे दुसरा देश असतो, नाही तर 12 कोस झाल्यावर दुसरा देश असतो. विठ्ठल विठ्ठल. आणि धर्मशास्त्राची निर्णय ती. म्हणून महाराज सांगतात नये समाचार त्यांचा. पुन्हा त्यांचा आम्हाला निरोप नाही आला पाहिजे असलं लांब लावायचं. ठीक आहे. बरं दुसरं कनिष्ठा सीद्या वाराज्यपोट म्हणजे कोण कोण कवापासून नाही माहिती का.
हे पोटात यायचं तेव्हा बसले. मग 2 वर मागितले. त्यांनी सांगितलं 2 इथला आत्ता काय द्यायला आहेत? म्हणजे काहीच नाही द्यायचं. उठून निघाले महाराज. गेला तर गेला, हे काय गेलं? आलं का लक्षात? हा, तुम्हाला मारुतीला दिसतात की नाही? हाय का असला गोळ तिथं? ही तुम्ही कुठं ना केला म्हणल्यावर सोसायचं. आता झाला तिथला कार्य. हे तसे दशरथ सुमित्रा मंदिरी, दशरथ सुमित्रा देवींच्या मंदिरात आले. हो, म्हणजे त्यांच्या लक्षात असे कौशल्या देवीला कधीच वाईट नाही वाटणार. तर कौशल्या देवी धर्म आहे, धर्म. सुमित्रा देवी काम आहे, अर्थ. काही देवी काम आहे, अर्थ आहे का नाही? हे बघा, दुकानदार असला का नाही, ती फक्त माल कुठं स्वस्त मिळतो आणि कुणापाशी महागानी कायली होतो एवढं बघतो. मग ती पाहुणा आहे का, जवळचा आहे का, लांब काच आहे, गोष्टी पुढच्या. ध्यान झालं? आपल्याला चहा प्यायचा असला तर त्याच्यातला निमा त्याला द्यायचा, फक्त गोड बोलायचं आणि काम आपलं करायचं. सुमित्रा देवींचं नाही मी सांगत तुम्हाला, फक्त अर्थातच. सुमित्रा देवींची गोष्ट कशी भक्त आहेत महाराज. त्या राजा आल्याबरोबर त्यांनी साष्टांग नमस्कार घातला, पाय धुतले, ते मंचकावर बसवले, पूजा केली, फुलं फळं गंध अक्षत सगळ्यांनी पूजा केली महाराज. आणि हात जोडून उभा राहिले. त्या म्हणजे महाराज माझ्यासाठी काय आज्ञा? कैकईचे दुःख विसरला राव. राजाचं कैकईचं दुःख विसरून गेलं महाराज. त्याला वाटलं असते येत असते दिवस. हे बघा, दुःख लय नसतं तर माणसाला सोडायची अक्कल पाहिजे. होय, आता तुम्ही कीर्तन आल्यावर बायको खवळती का? हिता आत्ता हिता असली तरी खवळती का? मगच काय ध्यानात आणायचं? म्हणा तिला आणलं तवाच येऊ दिलं, मला नाही तर येऊच देत नव्हतं. आणायची बसवायची तिकडे लांब, त्याला काय तर. महाराज सांगतात, खरं आज कीर्तन करायची परिस्थिती नव्हती. मी डोक्यातही ठरलं होतं कीर्तन करायचं नाही, ह्यांचं ह्यांनी करा. मालकाने गोड बोलून आणलं आणि ह्यांनी तोंड बारीक करून कीर्तन करायला लागले. म्हणलं आपल्या काय हातात नाही, भगवान रामचंद्र बोलू तर यायचं. ज्या दिवशी त्यांनी सांगितलं मला येऊ नको तू, कॅन्सल. आणि नाही तर आपण म्हणायचं देवा आता बघा की आता ह्यांना सांगा कुणाला. असलं मोठ्या पशी असले मोगम काम करीचं. ठीक, बरं खरंच नाही झाल्यावर नका होईना, होते तर काय नाही म्हणायचं. कारण म्हणून महाराज सांगतात, म्हणजे हो तुम्हाला कीर्तन होतच नाही का? तर मला होतं पण मला करू नाही वाटत. होत नाही म्हणाच काय कर. बरं आता एरवी तरी माझं काय काय दुखत, आता काय दुखतंय का? काय सुद्धा नाही दुखत. मग रोज कीर्तन 3 असल्यावर कशात दुखत? थोडक्यात गोष्ट अशी, आपल्या आवडीची गोष्ट आपल्याला मिळाल्यावर काय नाही आता होत नाही, काय नाही. महाराज सांगतात ऐका, त्या सुमित्रा मंदिरामध्ये आनंद झालाय राजाला. आणि सांगितलं देवी तुला काय डोळेत मला सांग. म्हणजे काय डोळेत? म्हणजे मला फक्त ज्येष्ठांची अहर्निश सेवा पाहिजे. इतका राजाला आनंद झाला. आमच्या अण्णांनी सांगायचं, राजानं त्याच्या हातातलं रत्नजडित कंकण तिच्यावर ओवाळलं असं आणि टाकून दिलं. बघा आता तुम्ही आम्ही 5 रुपये जरी देवाला ठेवले, 1 रुपया जरी देवाला ठेवला, 100 रुपये ठेवले तरी असं ओवाळून नाही ना ठेवीत. असं ठेवायचं, पाया पडायचं, त्याच्यात काय मोठरपणा केला नाही. पण राजाला इतका आनंद झालाय महाराज, त्यानं मोठ्यानं ओवाळलं ठेवून टाकून दिलं. मी तुमच्या कोणाच्या हाताला पडेल त्यांनी घेऊन जा. आलं का लक्षात? कैकईचे दुःख विसरला राव, देखोन या भाव. सुमित्रेचा भाव बघून दुःख विसरून गेला राजा. कारण त्याला स्मरणात ठेवलं म्हणजे तकलीफ होती. दुःख स्मरणात ठेवायचं नाही, सुख स्मरणात ठेवायचं ना.
वर्तमान काळाचं कर्तव्य फक्त लक्षात ठेवायचं असतं, बाकी काय लक्षात ठेवायचं. झालं विठ्ठल मनुष्याजवळ ब्रह्मानुसंधान सोडून एक सुद्धा काम नाही आणि दुसऱ्या कामात दम बी नाही. तेच करीत जावं. बसल तिथं, चालल तिथं, झोपल तिथं, उठल तिथं, खाईल तिथं, हेच करावं. ती माणूस शहाणा आहे. विठ्ठल विठ्ठल असला जबरदस्त विषय मांडला पंचदशी ध्यानदीप प्रकरण, फार विशेष मांडला. अभ्यास करणाऱ्यांना डरायचं नाही महाराज. त्याने असं लक्षात ठेवायचं की आपल्याला अपयश नाही, फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास करायचा. विठ्ठल विठ्ठल आता राजा उठला तिथून, कारण काम झाल्यावर लय वेळ बसत जाऊ नये कुठंच, आणि काम नसेल तिथं जात बी जाऊ. आधी काम नाही तिथं जायचं नाही, काम झाल्यावर बसायचं नाही, अशा दोन गोष्टीत महाराज. आता गेले आणि कुठे गेले? कौशल्याच्या महालामध्ये. कौशल्याच्या महालात गेले तर ह्यांचा तिसराच प्रकार आहे महाराज. म्हणजे कौशल्य डोळे उघडीत तिची, सरळ बघती राजा आल्याला. मग राजावर रागावली बी नाही, राजाची पूजा बी नाही, उठली बी नाही, नुसती बघत. राजाने विचार केला, हिच्या पापण्या लांबल्या तर नाही, पापण्या बरं म्हणले ह्यांची तोंड आहेत ना ती बिभत्स दिसतात महाराज. पण म्हणले तसं नाही राहू. मग काय गप्प बसली ही खरं. न माये अंतरी तेजती पाहतसे दृष्टी तेव्हा श्रावणाने, पाहतसे दृष्टी तेव्हा श्रावणाने, माये अंतरी तेजती. काय बोलले नाही महाराज. तिचं तेज आत मावत नाही, बाहेर पडायला लागलं. राजाला कळायला लागलं राजा डोळ्यात. तरी म्हणले आपलं काम आपण केलं पाहिजे का नाही. म्हणले होय ग. तिला वेल लहाळे म्हणले बरं का. म्हणजे होय ग, तुझ्या ठिकाणी डोहळे काय होते. म्हणजे तुला काय पाहिजे असं वाटतं का. ती म्हणले मला काय पाहिजे. हे बघा अशी दोन तळीत, ह्याच्यात पाणी कमी असलं तर इकडलं इकडं वाहतं, आणि ह्याच्यात कमी असलं तर इकडलं इकडं वाहतं. आपल्याला अनेक काहीतरी यावा 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 वाटतं. ह्याचा अर्थच असे, ह्याच्यात पाणी जातंय, पहिल्यापासून जेवढं गेलं तेवढं जिरून गेलंय. यात आलं मग ही भिकार आहे असं ओळखायचं. तुला काहीतरी पाहिजे ना. मला सांगा, तुम्ही आम्हाला मनुष्य देहासारखा देह दिलाय भगवंतानं, आणि असला देह घेऊन त्याला जाऊन काय मागायचं म्हणजे लाज नाही का वाटत आपल्याला. कुत्र्यानं 2 हात मागितल्यावर बरोबर होतं, सापानं 2 हात मागितल्यावर बरोबर होतं, विंचानं 2 हात मागितल्यावर बरोबर होतं, गायीनं 2 मागितले तर बरोबर होतं. महाराज तुम्हाला काय द्यायचं ठेवलंय भगवंतानं म्हणून मागायला लागलाय तिथे जाऊन. नाही मागता पाया पडा ना कवा तरी त्याच्या जाऊन. देवा दिलंय ती भरपूर दिलंय. ही डोळे नसते ना म्हणजे तुम्ही साहेब बी नव्हता, दुकानदार बी नव्हता, शेतकरी बी नव्हता. भीक मागितली असती रेल्वेत जाऊन. दिलंय ती काय कमी दिलंय महाराज. ही तुम्हाला बायका बिका मिळाल्यात ती काय, ही डोळेत म्हणून मिळाल्यात महाराज बरं का. ही नसते ना म्हणजे कुणी दिली नसती. आत्याची असो नाही तर मामाची असो, कुणीच दिली नसती. झालं विठ्ठल. तंगाटच्या तंगाट पोरं असली तर नाही म्हणतात. आपण सुखानं तुकडे खातोय महाराज. फक्त हा देह दिलाय बघू. काय मागावा निघ त्याला. मागायचं तुला मागायचं कळत नाही ना. शास्त्र बघ ना तू. तुझी पूर्णता काय ती कळायला पाहिजे महाराज. तिने सांगितलं मला काय पाहिजे, मी तृप्त आहे, मला काय नाही पाहिजे. ह्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. देवा म्हणले हिला भूतानी झडपले, काय झाले बघा आता हिला. देवा तूच हिचं रक्षण कर. म्हणल्या
तिने सांगितलं मी या सगळ्या जगाचा नाथ आहे, मी काय भिकारी नाही आणि माझं रक्षण दुसरा कोणी करणार नाही. अधोक्षजाचं रक्षण कोण करीन? अधोक्षज म्हणजे कळतं का? सामुद्रिक शास्त्रातलं सर्वश्रेष्ठ लक्षण आहे शरीरावर. चला त्या राजाला सांगितलं महाराज माझ्या अवताराचा महिमा वेद वर्णन करतोय आणि मला काय भूतभीत लागते, मला कोणापासून भीती? ते म्हणले रावणाने नव्हतं का आपल्या लग्नात विघ्न केलं? असं म्हणल्यावर अशी चौतळली का म्हणले आणि रे धनुष्य मारिन रावण, लंका विभीषणा आणि म्हणजे धनुष्य त्या रावणाला मारतो आणि विभीषणाला लंका देऊन टाकतो. म्हणजे अंगद कुठे आहे? अंगद त्याला बोलवा. सुग्रीव कुठे आहे? त्याला बोलवा. हनुमंताला लवकर बोलवा. बरं का? ह्यांना बोलवा आणि हनुमंताला लवकर टाकोनी पर्वत टाका रे ह्याच्या समुद्रात पर्वत बुजवा त्याला, पायवाट करा पलीकडे जायला. रंके लंके पुढे मोठेला माझं रण. भगवान रामचंद्र का राहिले नाहीत माहिती का अयोध्येत? त्याचं कारण असं आहे महाराज, अयोध्येत युद्ध नाही झालं पाहिजे. पहिल्यापासून ते अयोध्या आहे ना, युद्ध नाही झालं पाहिजे. मग मला सीतादेवी नेल्याशिवाय युद्ध होईल का? नाही व्हायचं. मग सीतादेवीला घेऊन गेलं पाहिजे. सीतादेवी कुठून न्यायला सोपं पडत? हे स्थान बल महाराष्ट्र. आणि नेऊ दे म्हणले नेलं तर बरं का, पण म्हणले युद्ध कुठं करायचं? त्याच्या दारात. लंके पुढं मोठं रण महावीर म्हणे. कौशल्य देवी म्हणतात आहे बरं का. त्यांना काहीच कळलं ना महाराज. त्यांना वाटायला लागलं आपण रावणाचं नाव घेतलं म्हणून लंका बिंका आला असेल. पण दशरथाला सुद्धा अर्थ लागा ना महाराज. सुग्रीवाला बोलवान, हनुमंताला बोलवान, अंगदाला बोलवान. दशरथाला कशाला माहिती हनुमंत कोण, सुग्रीव कोण? माणसाचे राजे आहेत त्यांचे चक्रवर्ती, वानरांचे राजे. विठ्ठल विठ्ठल. आता नामदेव महाराज म्हणते ते महाराज परब्रह्म उदराला आलंय आणि राजाच्या अंतःकरणाला कळलं. आपल्याला कळत नाही तेव्हा काय केलं पाहिजे? म्हणजे वसिष्ठांना बोलवावं लवकर.
कारण हे उत्तर आहे त्याचं, विठ्ठल विठ्ठल. वसिष्ठ आले महाराज. आल्याबरोबर बघितल्या वसिष्ठांचं शरीर सगळं विकल झालं, शरीर पडलं खाली महाराज. पडल्यावर राजाला इतकं भ्या वाटायला लागलं, म्हणला इतका मोठा अटॅक आपण कवाच बघितला ना. श्रावणाचे आईबाप मेले होते महाराज. श्रावण मेला होता की बघितले होते, पण लय तळतळून मेले होते व ते सहज नव्हते मेले. पण याला म्हणलं काहीच नाही. आणि आता तर गुरुचीच हत्या. आधी तरी श्रावण मेला होता, त्याचं कसं तरी पाप कमी झालं अश्वमेध आधी करून, आणि आता तर गुरुचीच हत्या झाली म्हणून वाईट वाटायला लागलं महाराज. देवा म्हणले काय माझ्यावर पाळी आली. म्हणल्या वसिष्ठांनी बघितलं ह्याला दुःख नाही झालं पाहिजे महाराज. आपलं काय असेल ते असेल. खाटकीने उठून बसले आणि सांगितलं म्हणजे राजा तू भाग्यवान आहेस. ही जी राणी आहे का, हिच्या पोटात कुणीतरी पिशाच्च आलंय, ह्याला पिशाच्च लागले, डोक्यातलं काढून टाक म्हणले. हे बघा, ज्या कुळामध्ये वसिष्ठासारखे कुलगुरू असतील तिथं पिशाच्च असतं. वसिष्ठांच्या सारखे ज्याचं नाव घेतल्यावर पिशाच्च राहत नाही महाराज, तिथं कसं पिशाच्च असेल. मग म्हणले काय आहे, म्हणले विरंचिता बाप, म्हणजे भगवान ब्रह्मदेव आहेत ना, त्यांचा बाप आहे महाराज. आपल्याला वाटतं भगवान विष्णू म्हणजे कुठंतरी एक दगडाची एवढीशी मूर्ती असेल, नाही तर पितळेची असेल, त्याच्या बिंबीतला कमळ आलेला असेल आणि त्याच्यावर ब्रह्मदेव बसला असेल चौकडं बघत. तसं नाही समजायचं. ही आकाश दिसते ना तुम्हाला जेवढं, भगवान विष्णूंचं नाभिकमल आहे महाराज. अशी भगवान विष्णूंची बिंबी अशी पुढं नाही आलेली, खोलगा आहे तिच्यात. आणि ती खोलगा जी आहे ना, ती खोलगा म्हणजे हे आकाश आहे. भगवान विष्णू केवढेत विचार करून बघा महाराज. सहस्र शीर्षा पुरुषा. अर्जुनाला सुद्धा बारकूस दाखवलं होतं विश्वरूप, लय मोठे. आणि महाराज सांगतात त्यांचा बाप मानल्यावर केवढा असेल. हा राहतो कुठं म्हणजे क्षीर समुद्रात. बोलायचं नाही, कीर्तनात गोंधळचा अजिबात नाही घातला पाहिजे, फक्त ऐकायचं शांत. ठर विठ्ठल विठ्ठल. ही म्हणजे राहतो कुठं म्हणजे क्षीर समुद्राच्या ठिकाणी. म्हणजे तिथं म्हणजे कायम तिथंच राहत होती. क्षीर समुद्रात बंगला नाही त्यांचा, क्षीर समुद्रातच वास्तव्य करीत. म्हणजे मोठा एवढा आहे. ध्याती योगी जासी निरंतर. योगी अखंड ध्यान करतात महाराज त्यांचं. आता योगी म्हणजे कुणाच्याच नादी नाही लागणार. नीट ऐका मी काय सांगतो. योगी म्हणजे ही पुढची बुळबुळ तर करीतच नाहीत, पण आईबापा सुद्धा नादी लागत. त्यांना माहिती नादी लागायची गोष्ट म्हणजे श्रुती. त्यांनी ज्याचं वर्णन केले तो परमात्मा. नादी त्याच्या लागलं पाहिजे फक्त. आता आपले बाप ज्या त्याची तोंड वासून गेले ह्यांच्या नादी लागूनच गेले पुढच्यांचे. वर्णन योग्यांचं करतात महाराज की तुमच्या बापाचा फोटो तुम्हीच गंगेत नेऊन सोडताय. असे 10व्याला गोड नाही दिसत, वरीस सरात तसं बरं नाही दिसत. आणि पुन्हा काय करायचं त्याचं, सारखा चष्म्यातनं बघतोय आपल्या. विठ्ठल विठ्ठल. पोरे विरक्त होऊन जातात महाराज. ही म्हणजे क्षीरसागरात वास्तव्य करतो, सागरात. आणि त्याचं ध्यान योगी निरंतर करतात महाराज. आपल्यापेक्षा मोठ्यापाशी बसत जावं, आपल्यापेक्षा मोठ्याच ऐकत जावं, आपल्यापेक्षा मोठ्याच्या सेवेत लागावं महाराज. ही जी बुद्धीनं वृत्तीनं आश्रमानं लहान आहेत का ह्यांच्या नाही नादी लागलं पाहिजे. त्याचं योगी ध्यान करतात. आणि योगी कधीतरी नाही ध्यान करीत. योगी ध्याती जासी निरंतर. म्हणजे हा कुठं आहे, परे होऊनी पर, वैखरी होऊनी दुरी. ती परेपेक्षा पलीकडे आहे. तोंड काय वर्णन करीत त्याचं, त्या वैखरीपेक्षा खूप लांब आहे. कौशल्याच्या उदरी तुझे असे, तो कौशल्याच्या उदरात आहे.
बोलेले जे जे नव्हे असत्यवाणी. मी आता तुला जी जी बोललो ना ती उगं तू दुःखी म्हणून तुला समजावून सांगायसाठी नाही बोललो रे. मी चांगला शुद्धीत आहे बोलताना, आणि तू अर्थ आहे म्हणून तुला काहीतरी समजूत सांगायची असं काय नाही महाराज. हे सगळं खरंय खरे. तुझ्या मनात कदाचित तुझ्या किंवा माझ्या अवस्थेमुळे शंका येते, येऊ देऊ नको. न येऊ दे मनी शंका काही. धन्य 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 माझे संचित. आता वा वा पाहिन मी कांता लक्ष्मीच्या. धन्य 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 लक्ष्मीच्या कांताला बघल महाराज. माझं भाग्य मोठे वशिष्ठ महर्षी सांगायला लागले बरं का. पण म्हणले हे अयोध्येचे लोक आहेत, ह्यांचं भाग्य कमी नाही महाराज. धन्य 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 अयोध्येचे लोक. माणसं आहेत महाराज. वैकुंठ नायक पाहतील. त्याला वैकुंठ काय पाहायला मिळायचा. वैकुंठाचा राजा पाहिल महाराज. ही बोलू नका हो, बोलू नका कोणी. हरा विठ्ठल अयोध्येचे लोक सगळे धन्य आहेत आणि हे बघतील महाराज. धन्य 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 अयोध्येचे लोक वैकुंठ नायक पाहतील. ह्याच्यातले पशु आहेत, पक्षी आहेत, तरुवर म्हणजे वृक्ष आहेत, सगळेच्या सगळे बघतील. धन्य पशुपक्षी श्वापदे तरुवर राजा रघुवीर पाहतील. हे राजाला पाहतील महाराज. रघुवर राजा ह्यांना प्राप्त होईल आणि त्याला हे पाहतील. महाराज सांगतात त्रैलोक्यात धन्य तुझी नृपा. या त्रैलोक्यात तू धन्य राजा. कारण नामदेव महाराज आहे ना, त्याचा बाप नामदेवाला सुद्धा लोक पाहायला मिळत नाही, आणि त्याला तू बघशील. नामयाच्या बापा पाहाशी. आता अवतार कालही त्याचं वर्णन करतात. उत्तम महाचैत्र Thank you.
नाही कौशल्यसी भान गर्भे आले नारायण अयोनी संभव प्रगटला हा राघव नामा म्हणे डोळा पाहीन भुवनत्रय पाळा. चला नववीवाले नाही का. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम. श्री सीतारामचंद्राय नमः. श्रीरामाचा जन्म प्रभो पाहू आला सुरसमुदावो. अजन्मा जन्मेल राम रावो तो नवलावो अवधारा. म्हणा श्रीराम प्रसूत समयो कौशल्येसी तव अयोध्येचे चौपाशी. विमाने दाटली आकाशी विबुध बेयेशी येते झाले. म्हणा श्रीराम सूर्यवंशीय येईल रघुनाथ. या लागी माध्यान्नी आला आदित्य. लग्नी साधिला अभिजित जन्म मुहूर्त राघवा. म्हणा श्रीराम वक्रे अतिचार होऊन वेगी चालून आपण. केंद्रीय आणि उच्च स्थान तेथ ग्रहगण स्वये आले. म्हणा श्रीराम शुद्ध सुमन वसंत ऋतू मधुमास अतिविख्यातो. शुक्ल पक्ष नवमी आतू जन्म सुमुहूर्त राघवा. म्हणा श्रीराम कुंडली गौरधारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु समर्थ त्र्यंबका प्रभु रामचंद्र महाराज की जय. बजरंग बली हनुमान की जय. ज्ञानेश्वर Thank you.